चांदवड सखल मराठा समाज यांच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून चांदवड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणातील संगे सोयरे यांचा समावेश याबद्दलची मागणी करण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणास बसले असून मात्र ते आतापर्यंत 10 महिन्यातील 4 वेळेस अमरण उपोषणास बसले आहे। त्यामध्ये आमचा मराठा समाजावर जे गुन्हे केस दाखल झाले आहेत त्या मागे घेण्याची शासनाकडे मागणी केली। या सर्व गोष्टींचा सरकारने लवकरात लवकर विचार करून व आम्हाला न्याय द्यावा व उपोषण लवकरच लवकर मीटिंग याची दक्षता घेण्याकरता आज आम्ही सखल मराठा समाज चांदवड यांच्या वतीने नायब तहसीलदार खेडकर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी या निवेदनावर आम्ही कार्यकर्ते सह्या करीत आहोत। बाळासाहेब गाडे, माजी फौजी दीपक हांडगे, सूरज भोसले, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, डॉक्टर राजेंद्र दवंडे, प्रकाश शेळके, जितेंद्र कोतवाल, समाधान जामदार, संजय जाधव, राजेंद्र पाटील, रमण जाधव आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत। प्रकाश शेळके व बाळासाहेब गाडे फौजी यांनी अधिक माहिती दिली। मराठा सकल समाजाच्या वतीने जरांगे पाटलांनी जे आंदोलन उपोषण जे तयारी सुरू केलेली आहे, लगातार कंटिन्यू 10 महिने झाले आणि आता ही त्यांची 4थी वेळ आहे। शक्यता त्यांना आता खूप तब्येतीचा त्रास होईल, त्या अनुषंगाने भारत सरकारने, राज्य सरकारने आणि शासकीय अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कारवाई घ्यावी आणि आमच्या ज्या सकल समाजाच्या मराठ्याच्या वतीने जे निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये ज्या प्रकारच्या आम्ही मांडल्या आहे, गुन्हे दाखल झालेले, ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपलं ते जो समाज हे जे मागण्या करतोय त्या अगदी म्हणजे जरांगे पाटलांच्या जीवावर बेतण्यासारखी वेळ आली आहे, तर त्यांनी ती वेळ येऊन देऊ नये आणि लवकरात लवकर आमच्या जरांगे पाटलांच्या मागण्यांना मान्यता देऊन सहकार्य करावं ही विनंती करतो। आणि जर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर आम्ही पुढच्या जरांगे पाटलांच्या आदेशाप्रमाणे त्या आदेशाचे पालन करून पुढच्या कारवाईस आम्ही चांदवड तालुका सकल समाजाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात। ठीक आहे, काय सांगाल निवेदनाच्या संदर्भात? सकल मराठा समाज चांदवड तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसले आहेत आणि त्यांच्या पाठिंब्यासाठी या ठिकाणी चांदवड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी या तहसील कार्यालयामध्ये त्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। या निवेदनाची पार्श्वभूमी अशी की गेल्या अनेक दिवसापासून जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे आणि त्यांच्या काही मागण्या ज्या मराठा समाजाच्या मान्य झालेल्या आहेत त्या पूर्ण अजून झालेल्या नाही आणि आमच्या मराठा समाजाची सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे की या आरक्षणामध्ये सगळ्या सोयऱ्यांना या ठिकाणी समाविष्ट केलं पाहिजे। ही अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी जरांगे पाटील कालपासून उपोषणाला बसले आहे। त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा म्हणून या ठिकाणी चांदवड तालुक्याच्या वतीने नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।